आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर साहेब आहेत। सर, गेले 2-3 दिवस किंवा या अगोदरही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा होती। आजही ती चर्चा चालू आहे। उद्धव ठाकरे असं म्हटले की जेव्हा ते बोलले की आता बातमी नाही तर आम्ही संदेश देणार, म्हणजे कुठेतरी दोन्ही कुटुंब एकत्र यायच्या तयारीत आहे। तशी कौटुंबिक स्तरावर त्यांची बैठकाही होत आहेत अशी माहिती। तुम्हाला काय वाटतं? चर्चा करणारे सगळे गारुडी आहे, कारण हे एकत्र येणार कोणत्या विचाराने? ज्या उद्धव ठाकरेंनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात धगधगता हिंदुत्व, ज्वलंत हिंदुत्व विचार घेऊन ज्या माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी एक विचार या महाराष्ट्राला दिला, तो पूर्णच विचारच गाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। मोगलांच्या संगतीत बसून ज्या काँग्रेसनं खऱ्या अर्थानं वीर सावरकर सारख्या या क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकाबद्दल ज्या पद्धतीने उद्गार केले, राम मंदिराला विरोध केला, त्या लोकांबरोबर राहून त्या विचारानं राज ठाकरे यांच्याबरोबर जाणार आहे का? राज ठाकरेंची खऱ्या अर्थानं राज ठाकरे आज ज्या पद्धतीने मराठी माणसाची भूमिका घेऊन लढत आहेत, त्या मराठी माणसाला सुद्धा या उद्धव ठाकरेंनी काँग्रेसीची नीतीनं ते विचारसुद्धा मातीत गाडले। खरं तर बाळासाहेबांचा एक विचाराचा एक झंझावत संपवण्याचं काम, ठाकरे घराणं संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंनी केलं, ते ठाकरे घराणे राज ठाकरेला बरोबर घेऊन काँग्रेसी विचारानं ते जिवंत राहणार नाही किंवा जिवंत होणार नाही परत। आता खरं तर उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी हे जी आता ज्यांच्या पंक्तीत ते बसलेले, ती पंगत सोडून ज्या दिवशी ते बाहेर येतील त्या दिवशी चर्चेची सुरुवात होईल। पण जोपर्यंत ते काँग्रेसीच्या पंक्तीत आहे, त्या पंगतीत असल्यापर्यंत राज ठाकरे निश्चितपणे त्यांच्या जवळ जाण्याचं कामसुद्धा करणार नाही। परंतु महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं उद्धव ठाकरे म्हणतात। म्हणजे महाराष्ट्राचे मराठी माणूस जे नेहमी म्हणतात मराठी माझ्यासाठी आम्ही लढतो, त्यांच्या जे मनात आहे ते होईल, आणि तसेच त्यांचे नेते असं तसं त्या पद्धतीने बोलत आहेत। आता सगळे गारुडी म्हणले ना मी, हे सगळे गारुडी आहे, चर्चा करू लागले। आज खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या नेतृत्वात जो महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र एक झंझावत प्रगतीच्या दिशेने चालतोय, आणि जिकडं तिकडं देवेंद्रजी देवाभाऊ या भूमिकेतून आज महाराष्ट्र उभा राहतो। ते महाराष्ट्र खऱ्या अर्थानं यांच्या छातीत पोटात कळा निघत आहे, आणि त्या कळापोटी हे सातत्याने बडबड करत आहे। निश्चित आहे, तिनके को बुन म्हणतो ना आपण, डुबते को तिनके का सहारा, आणि त्या भूमिकेतून ते राज ठाकरेकडे पाहत आहे। आता ही आलोचना करत नाही मी, पण त्यांची जे विवेचना चालली, राज ठाकरेचं नाव घेऊन कुठंतरी आम्ही एकत्र येऊ आणि कुठंतरी ही डुबती नाव ठाकरे घराण्याची वाचवण्याचा प्रयत्न करताय। परंतु ज्या नावेत उद्धव ठाकरे ज्यांना घेऊन बसले, त्यांना जोपर्यंत त्या नावेच्या बाहेर काढत नाही, तोपर्यंत राज ठाकरे त्या नावेजवळ येत नाही। डुबतंय कोण, तीन का कोण आहे? खरं तर सांगायची गरज नाही आहे, ज्यानं बाळासाहेब ठाकरेंचे विचार मातीत गाडले ते डुबते, आणि जे आजही खऱ्या अर्थानं या विचाराला कुठंतरी जगवण्याचा प्रयत्न करत ते तीन काय। भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, नितेश राणे, ते असं म्हटलेत की भाजपचा मुख्यमंत्री बाप CM पदावर बसलेला आहे, असं एक भाषणात ते बोललेत। तुम्ही ऐकलं असेल ते, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? खरं तर नितेश राणे एक आक्रमक नेतृत्व आहे। निश्चितच बोलताना भावनाच्या ओघात ते देवेंद्रजीला बाप म्हणले, परंतु बाप म्हणण्याचा अर्थ त्यांचा असा असेल, संदर्भ मला तेवढं अजून काही मी ते पाहिली नाही क्लिप, पण मला निश्चित वाटतं या महाराष्ट्राला एक खमक्या मुख्यमंत्री मिळाला, आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास चालला आणि दीनदलित उपेक्षित पीडितांपर्यंत लाभ मिळण्याचं काम चालू आहे। आज शेतकऱ्यांना असो, कामगार असो, ज्या पद्धतीने गतीनं महाराष्ट्र यांच्या माध्यमातून पुढे जातो, ती गतिमानता आणि जे जे चुकीचं काम करत होते त्याच्यावर प्रहार करणारं मुख्यमंत्री, त्याच्यामुळे त्या आविर्भावात एक खमक्या मुख्यमंत्री, ते खमक्या म्हणण्याच्या ऐवजी ते बाप म्हणले असतील, म्हणून पण एक खमक्या मुख्यमंत्री लाभला, जो की आज महाराष्ट्राची गरज आहे। महाराष्ट्राच्या सर्वसाधारण जनतेचा आधार
देवाभाऊ आहे, महाराष्ट्राच्या शोषित पीडित कामगारांचा आधार देवाभाऊ आहे, महाराष्ट्रांच्या शेतकऱ्याचा आधार देवाभाऊ झालेला आहे. आणि त्यामुळे त्यावर एक मेळाव्यात भाषण करताना कार्यकर्त्यांना उभारी मिळण्यासाठी हे वक्तव्य केलेलं आहे. नक्कीच पण योजनेचा विषय काढला आहे. सध्या लाडकी बहीण योजना गाजते. लाडक्या बहिणी योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडतोय, इतर योजनांवरही बोजा पडतोय. तुम्ही कसं बघता याच्याकडे? खरं तर शोषित महिला या समाजातली त्या स्वाभिमानानं उभी राहिली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे आणि तिला कुठंतरी आधार मिळाला पाहिजे, हीच भावना या महाराष्ट्राच्या लाडकी बहीण या योजनेमध्ये आहे. आणि त्यामुळं निश्चितच देवाभाऊ खऱ्या अर्थानं ही योजनेला चांगल्या दृष्टिकोनातून, सकारात्मक दृष्टिकोनातून ही योजना त्याच बहिणींसाठी कशी यशस्वी होईल जी पीडित आहे, जी शोषित आहे. आणि त्यापर्यंत जाण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण निश्चितपणे ही योजना चांगल्या पद्धतीने परत साकारते. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा चालू असताना स्थानिक माजी खासदार चंद्रकांत खैरे असं म्हटलेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर संभाजीनगर शहरामध्ये हिंदुत्ववादी मतदान आहे आणि महापालिकेमध्ये आमचा महापौर होईल, पालिका आमच्या ताब्यात येईल असं त्यांनी बोलले. खरं तर महाराष्ट्रात संजय राऊत आणि मराठवाड्यात चंद्रकांत खैरे हे दोन शेखचिल्ली आहे. ज्या फांदीवर बसतात तीच फांदी कापायला जातात. यांनी जे स्वप्न पाहिलं ते मुंगेरलालचा हसीन स्वप्न आहे. दिवसा तारे पाहणारी ही माणसं आहे आणि त्यामुळे यांच्यावर बोलणं म्हणजे महाराष्ट्राचा एंटरटेन करणं, मराठवाड्याचं एंटरटेन करणं होईल. कारण हे काय बोलतील यांना माहीत नाही. खरं तर ज्या पद्धतीने हे ज्यांना घेऊन चालले आणि परत बुडत असताना आमचं राज ठाकरेच्या समोर असे चर्चा करून भावना व्यक्त करणं चालू आहे. पण राज ठाकरेला माहिती आहे की मी परत त्यांच्याकडे गेलं हे तर डुबूच लागले, पण मला घेऊनही डुबतील. किती होते भाजपचे आमदार संजय केनेकर. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.